सभापूर्तीचा उद्याचा इंडियाची एक महत्त्वपूर्ण बैठक दिल्लीमध्ये त्या ठिकाणी आहे. आज आम्ही प्रामुख्याने बसलेलो होतो ते परवाचा आमचा होणारा वर्धापन दिनाच्या मार्फत संबंध राज्यभरातल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना, ज्यांना आपण क्रेडर म्हणतो, त्यांच्यामध्ये ऊर्जा तयार करणं, पुढच्या 6 महिन्याचा कार्यक्रम त्यांना देणं. त्यामध्ये प्रामुख्याने आता SIRची जी मोहीम मोठ्या प्रमाणावरती सुरू आहे, यामधला कार्यकर्त्यांचा सहभाग पूर्णपणाने सक्रिय कसा असू शकेल अशाच विषयांच्यावरती आमची चर्चा त्या ठिकाणी होती. आणि मला असं वाटतं की परवा 11 तारखेला ज्या वेळेला वर्धापन दिन साजरा केला जाईल, त्यावेळेला आपल्याला कळेल की आम्हाला उद्याच्या भवितव्याच्या कालावधीमध्ये पक्ष संघटना कशा पद्धतीने गतिमान करायचे आहे आणि पक्षाच्या कार्यकर्त्याकडून आणि संघटनेकडून नेमक्या काय अपेक्षा आहेत आणि त्या पूर्ततेसाठी आम्ही नेमकं काय नियोजन करणार आहोत. मागणी करणार होण्याचा काय प्रश्न येतच नाही. उद्या इंडियाची बैठक मी मग काय सांगितल्याप्रमाणे 2 वर्ष पूर्तीचा आहे. 12 वर्ष देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या टप्पापूर्तीची सुद्धा त्या ठिकाणी आहे. स्वाभाविकपणाने उद्याच्या भवितव्याची दिशा याच बाबतीमध्ये त्या ठिकाणी चर्चा होऊ शकते. आणि हा जो आपण म्हणताय तो विषय हा उद्याच्या अजेंड्यावरती आहे असं मला स्वतःला काय वाटत नाही. नवनीत राणा यांनी आज सकाळी एक ट्विट केलं आहे आणि त्या ट्विटमध्ये ते असं म्हणाले आहेत की मला आधी पार्थ पवार आणि सुनेत्राताई पवार यांनी मला आधी संपर्क साधला आणि मग त्यांनी माझ्या पुढे पक्षामध्ये प्रवेश करण्याचा मुद्दा ठेवलेला होता, पण मी तो नाकारला. मी म्हणाले होते की ती सीट भाजपला सोडा, पण तसं काही झालं नाही. तर असं खरंच राष्ट्रवादीनं आधी त्यांच्याशी संपर्क साधला होता? नाही, मला या विषयावरती काय बोलायचं नाही. इद्रिस नाईकवाडी सर सामंतांनी एक वक्तव्य केलं आहे की आता कोकणची जागा बिनविरोध झाली आहे, तर रायगडच्या पालकमंत्री पदाच्या संदर्भात विसरता कामा नये. रायगड या विषयावरती मी कालपासून 50 वेळा बाईट दिले. तेव्हा कोण आज काय बोललं त्याच्यावरती लगेच 5व्या मिनिटाला का मी बोललंच पाहिजे अशातला का भाग नाही. मी सांगितलं की आदरणीय देवेंद्रजी, आदरणीय एकनाथराव शिंदेसाहेब, मी स्वतः वहिनी आम्ही एकत्रितपणे बसून निकोपपणाने मार्ग निघणार आहे. वारंवार या गोष्टीची चर्चा करण्याची आवश्यकता असं मला काय वाटत नाही. उदय सामंत आमचे महत्त्वाचे नेते आहेत, कोकणातले नेते आहेत, शिवसेनेचे नेते आहेत. आमच्यातला समन्वय करण्यामध्ये त्याचा नेहमीच पुढाकार त्या ठिकाणी असतो. पण हा विषय मला असं वाटतं योग्य पद्धतीने लवकर त्याची पूर्तता होईल. धन्यवाद. सर इद्रिस नाईकवाडी आज